गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक परेश वेहेले स्वतः कर्णधार आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिलेला पहिला चेंडू होता. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती पाहिल्या जातात. एक चांगली सुरुवात शाहीच्या फलंदाजीमधून आलेल्या 2 धावा आपण पाहिल्या. ओरपीच चेंडू आपण पाहिला गेला, सरळ रेषेत चेंडू निघून गेला. चांगला चेंडू पाहिला गेला परेशचा पुन्हा एकदा. तीन चेंडू आणि 2 धावा आपण पाहतो धफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात आजच्या दिवसाची आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती परेश. वरती चेंडू बॅक टू बॉलर, चेंडू पकडण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फॉर्मलिंग केलं. बघा थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाचा भरपूर फायदा या ठिकाणी घेतला तो फलंदाज शाहिद आणि महेश राणे दोघांनी 2 धावा या ठिकाणी वसूल केल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती धावून पोहोचले. 4 चेंडू आणि 4 धावा, एक चांगली सुरुवात. पाच पाच चेंडू आपण पाहायला गेला या ठिकाणी. 5 चेंडू आणि 4 धावा. इथे बॅक टू बॉलर चेंडू, चांगली गोलंदाजी. बघा शाहिद प्रॅक्टिसमध्ये सालोकच्या गावामध्ये चेंडू वाढतो, पण इथे बॅट आणि चेंडूचं ज्या प्रकारे टायमिंग पाहिजे ते टायमिंग या ठिकाणी शाहिदचं दिसलं नाही. पहिलं षटक परेशचं सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतो. बुरान 11 कडून पहिलं षटक घेऊन आला आणि धावा फक्त खर्च केल्या त्या 4. डीजे सेवा गोलंदाज पाहिला गेला. पहिला चेंडू जोरदार अपील केली जाते. बाबू एस टीच्या पाठीमागे पाहतो आपण. बाबू म्हटलं गेलं तर एक लाजवाब, जसा साऊथ आफ्रिकेचा मार्क बाउचर त्याप्रमाणे एस टी रक्षण करायचं तसंच एस टी रक्षण हा बाबू करतो. हे चांगला एस टी रक्षक फलंदाज असणार बुरान 11 संघामध्ये. इथे फुलटा चरून घेतला चेंडू, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या दरम्यान आपण पाहतो चेंडू फेकला होता. 2 धावा या ठिकाणी घेतल्या तर 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते 6 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू आता शॉर्ट चेंडू होता आपण पाहायला गेला चांगल्या प्रतीची गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहतो आपण फलंदाज महेशला बॅटन चेंडूचा टायमिंग जुळत नाही सूत्र जुळत नाहीये 6 धावा आपण पाहतोय इम्दाद 11 संघ फलंदाजी करताना एक षटक आणि 3 चेंडू आतावर समाप्त झालेत गोलंदाज पुन्हा एकदा तयार पंताच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय या दरम्यान उंच उडवलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतो चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणार त्या दरम्यान आपण पाहतोय 3 धावा घेतल्या जातात 3 धाव्याने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती बुरहान सेफ पुढचा चेंडू घेऊन येतोय येथील एक्स्ट्रा मध्ये चेंडूचा फ्लिक केला चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना चेंडू उचलणार फेकणार चित्ते के चपलाईने हरणाच्या गतीने धावला पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित 2 धावा आणि या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यावरती 5 चेंडू झालेत अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल दुसरं षटक प्रगती पथावरती आहे सुरेख पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहिलं गेलं शाहिदला चांगला डिसिजन पंचांचं अचूक लक्ष आम्ही पाहिलं गेलं इथे पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता फेकून दिला चेंडूला क्षेत्ररक्षक तिकडे पाहत बसणार चेंडू जातो 1 बाउंस सी मार्शा पार रन्स मिळतील 4 आलेला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती तर आपल्याकडे आपण ठरवलं होतं का जुने बॉल अवेलेबल असतील तर आपण नवीन बॉल घेणार पण आपल्याकडे तो 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय 2 षटकामध्ये स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती एक खराब सुरुवात होती आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या तर या षटकामध्ये एक लाजवाब खेळी आपण पाहिली गेली 11 धावा आल्या गोलंदाजी मार्क वरती योगेश हा गोलंदाज आपण पाहतोय इथे आपण पाहायला गेला पहिला चेंडू जोरदार अपील केली जाते एक चांगला प्रतिसाद चेंडू आपण पाहिलं गेला युवा गोलंदाज योगेश
योगेसाठी पारितोषिक येतोय आदेश बते यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 200 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे कट करायचा प्रयत्न आपण पाहतो. एसटी रक्षकाच्या सोबत असलेले जे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चुकी करताना दिसतात. सिंगल आली, सिंगलने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. आपण पाहता मित्रांनो, ताडोबा प्रीमियर लीग 2021 TPL एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा. या स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर अनेक लीग स्पर्धा आपण पाहणार आहोत. या मैदानावरती रंगल्या जाणार. तर जोरदार अपील केली जाते. लाजवाब गोलंदाजी आपण म्हणतो, आक्रमक गोलंदाजी करतो योगेश. पडल्यानंतर आतमध्ये वळून घेते. ज्या पद्धतीने चेंडू गेला, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मेघराजची आठवण आली. चेंडू पडल्यानंतर का उचली गुण एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. योगेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गवरती. इथे आणखी एक चांगल्या प्रतीचा चेंडू, पण फलंदाज माघारी परतणार महेश राणे. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नव्हतं. इथे समीकरण बिघडलं आणि शाहिद स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात पोहोचला पॉपिंग क्रीजमध्ये आणि महेश बाधून परतणार पॅव्हिलियनमध्ये. डीजे नवीन फलंदाज इम्तियाज आपण पाहतोय. इथे शाहिद स्टेप आउट करतोय. टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची जजमेंट त्या ठिकाणी होत नाहीये. 2 धावा शाहिदच्या खात्यामध्ये, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या जातात. स्कोर कार्ड 2/18 या आकड्यावरती. एक चांगली गोलंदाजी पाहिली गेली. 3 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय बुरहान 11 संघाकडून. तर बघा, आमचे मित्र रमेश भाई कोविलकर या ठिकाणी उपस्थित झालेत. सध्या आम्ही त्यांना फेसबुकच्या माध्यमातून पाहतो. चांगले चांगले पिक त्यांचे असतात, पिक्चर्स असतात. सध्या टुरिस्ट वस्ती जास्त असतात रमेश भाई. यावेळी अजमेरा नाही आहे. काल मी विचार अजमेर लायन्स संघ आहे का नाही, बोलत नाही आहे. सध्या बिझी आहेत ते त्यांच्या कामामध्ये. तर दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे मित्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती. जितू, जितूचा पहिला चेंडू, पिक बघा चेंडूला केलंय, फेकून दिला चेंडूला थेट नदीच्या पात्रामध्ये. षटकार.
आपण पाहतो सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय इम्तियाज चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू पाहिलेले षटकार, त्यानंतर सिंगलने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पुढचा चेंडू इथे पहिल्या ओव्हरपेच चेंडू आहे आणि शतरक्षक दादा रत्नदीप त्या ठिकाणी तैनात. शाहीच्या पारीचा अंत होतो. विकेट क्रमांक दुसरा या ठिकाणी पाहतो इमदाद संघाला हा दुसरा झटका. फलंदाज अस्मत पुन्हा एकदा शॉट चेंडू पिक बघा सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद बॅक टू बॅक दुसरा झटका या ठिकाणी शाहीद नंतर इम्तियाज येतोय माघारी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉट चेंडू पाहिला गेला अस्मतचा जुना दाटपंटा या ठिकाणी चालला गेला. एक बॅकपास स्क्वेअर रिजन मध्ये जाऊन पोहोचला. ये जुना चावल है भाई, चावल जुना है, स्वाद नया है. बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन सिक्स षटकार. 32 या आकड्यावरती गरज होती षटकारांची. तो षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. गोलंदाज जितू पुढचा चेंडू इथं चांगल्या पद्धतीने चेंडू टटवलाय. आपण पाहतो डीप मिड विकेट रिझर्व मध्ये दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा आपण पाहिल्या गेल्या. आणि एक विकेट आपण पाहिल्या गेला. 2 धावा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक चौथा आपण या ठिकाणी पाहिल्या गेला. स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती 35 धावांची गरज असेल ती विजयाला. बुरान 11 संघाला 24 चेंडू आणि 35 धावा. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. 3 घेतल्या तर 3 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेतल्या म्हणजे 35-36 धावांची गरज. भूषण आणि यानंतरचा सामना आरवी शूटर्स वर्सेस मयूर 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे. आरवी शूटर्स वर्सेस मयूर 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे.
बघा पाडणीय प्रमुख अतिथी संजय बदे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल केला जाईल. आरवी शूटर्स वर्सेस मयूर 11. या दरम्यान नाणेफेकचा कौल आपण पाहतोय. मयूर 11 वर्सेस आरवी शूटर्स. या दरम्यान आपण पाहतो टॉसचा बॉस कोण असणार हे पाहिले जाणार. सज्ज झालाय. पहिला चेंडू फुलटा चेंडू ग्लान्स केला. चेंडूला वेग करून दिलाय. डीप मिड विकेट रिझन मधून चेंडू जातोय सी मार्शे पलीकडे. 1 बाउन्स चौकार. चांगली सुरुवात परेश वेलेच्या फलंदाजीमधून पाहतोय. परेशच्या फलीमधून निघाला पहिला चौकार. इथे सुरेख फटका आपण गावतो. गॅपमध्ये ढकलला गेला. आसपास चेंडू परत पोहोचलाय. 2 धावा त्या दरम्यान घेतल्या जातील. 2 धाव्याने स्कोर कार्ड 6 आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय. शाकिब पानसरे ॲडव्होकेट पानसरे साहेब यांचा हा बुरान 11 संघ सांगून गेलेत काल मी नाही 2 दिवस.
इथे उर्फी चेंडू हा सरळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान सुरेख फटका, इथे चांगला फटका पाहतोय. स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू जातो सीमारेषा पार. परेशच्या बॅटमधून येतोय सुंदर लाजवाब चौकार. गोलंदाज शाहिद पुन्हा एकदा तयार. इथे बॅटची थोडीशी हालचाल पाहिली होती, आवाज गुंगला होता. बॅटला स्पर्श करून यष्टीरक्षक पाहतोय शाकिब त्या ठिकाणी तैनात आहे. झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय, थोडं शॉर्ट राहिला चेंडू. पुढचा चेंडू इथे चेंडू फेक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसणार, चेंडू जातोय आपण पाहतोय. 6 धाव्यांसाठी षटकार. तर स्कोर कार्ड आपण पाहतो, धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या षटकामध्ये 16 या आकड्यावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती रवी बदे आपण पाहतोय. तर मॅचला आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो. रवी या गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेट चेंडू होता रत्तीसाठी. पुढचा चेंडू लेस्टमवरती चेंडू आपण पाहिला गेला आणि इथे आपण पाहतोय रत्नदीप या ठिकाणी बाद होतोय.
परेश एक चांगल्या प्रतीचा फलंदाज आहे आणि पाहतो KPL NPPL अशा दोन्ही लीग आता चालू सीझनमध्ये तो खेळताना दिसणार आहे. सिंगलने स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रवी तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे जोरदार अपील केली जाते. पंचानी बोट उंच केले. फलंदाज बाद. झटका क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहतो. नवीन फलंदाज योगेश मैदानावरती रवाना झालाय. स्कोर कार्ड पाहिलं गेलं आपण 36 धावांचा पाठलाग करताना 19 या आकड्यावरती अजूनही 17 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 17 धावा. एक चांगला खेळ खेळावा लागेल या ठिकाणी. फलंदाज योगेशला साथ द्यावी लागेल परेशला. रवी चांगली कामगिरी करतो. आपल्या 4 चेंडूवरती 3 धावा खर्च करून एक महत्त्वाचा गडी त्याने टिपला आणि रत्नदीपला धावपात मागं परतावं लावलंय. इथे टायमिंग पाहायला गेलं तर पाठवायचं होतं कलममध्ये आणि गेलं पोही रस्त्यावरती. असा फटका पाहायला गेला फलंदाजाकडून. तर ही 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती. कांबरी सुरेख चेंडू त्या चांगला फटका आपण पाहायला गेला. एक सिंगल या ठिकाणी रोटेट होती. योगेश आपली कामगिरी या ठिकाणी बजावतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. स्कोर कार्ड 36 धावांचा पाठलाग करताना 22 या आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज दिली. नका आता नाही पाणी बिणी काय. गोलंदाज शाकिब इथे पाहिलं गेलं. आज दुसरा चेंडू आहे. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न. शाकिब गोलंदाजी मार्गवरती. उर्फी चेंडू आपण पाहिला गेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावांचा प्रयत्न वापस पाठवलाय. माघारी परतावं लागेल योगेशला. प्रयत्न सुरेख होते योगेशचं पण इथे अपुरे पडले. चांगला थ्रो आणि चांगला कलेक्शन या ठिकाणी पाहिलं शाकिबचं. फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय. कट केल्या चेंडूला आपण पाहतोय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी परेशच्या खात्यामध्ये आणि 2 धावेने स्कोर कार्ड
जाऊन पोचलंय ते. पंचवीस आहे या आकड्यावरती, अजून 11 धावांची गरज आहे. 25 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. शकीब चांगली गोलंदाजी करतो, पण त्या दर्जाचा क्षेत्ररक्षण होणं गरजेचं संकेत. जर तुम्ही एकदा गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतोय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी दिसली तर तो त्रासदायक होऊ शकतो आपल्या संघाला, नुकसानामध्ये आणि बॅकफूटही ढकलू शकतो. इथे शप्पलून केल्याचा प्रयत्न आपण पाहितलं. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला. अपील सुरेख होती, पण पंच त्या ठिकाणी तटस्थ आणि माली सर सांगतात नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी नाबाद घोषित केलं. 4 चेंडू आत्तावर सुरेख फेकलेत. 11 धावांची अजूनही गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे फुलटा चेंडू आसपास त्या ठिकाणी पोहोचणार का? बघा दुसरी धाव या ठिकाणी घेतले बाबूची. ते काही चपलाईने हरणाच्या गतीने बाबू या ठिकाणी धावतोय. 2 धावा घेतल्या गेल्यात, अजूनही 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. सात चेंडू आणि 9 धावांची गरज. पोशीर ग्रामपंचायत सदस्य जोशी सर यांचा हा संघ आरवी शूटर्स यानंतर खेळताना दिसणार. समोर असणार क्रिकेटचा शहंशाह बादशाह रामा पाटणकर यांचा मयूर 11. क्रिकेट कुठे असून दे, कर्जत तालुक्याला टीम कोणाची असून दे, रामा पाटणकर यांचा त्या ठिकाणी आगमन असते. दरम्यान ओरपी चेंडू शाहीद त्या ठिकाणी तैनात. झेल सोडले. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा या ठिकाणी वाजली गेली. झेल या ठिकाणी पाहतो, शाहीद या ठिकाणी सोडतोय. क्रिकेटच्या भाषेमध्ये पकडोगे झेल तभी जीतोगे, क्रिकेट का ये खेल. जा बाबा पाणी घेऊन जा लवकर. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. सोडणार कॅच तर हरणार मॅच. क्रिकेटचं तंत्र आहे. टेक द कॅच विन द मॅच. इथे हा शहीद झाला असता फलंदाज, पण शाहीदने त्याला जीवदान दिलं. लाजवाब खेळ होता परेश. याला जीवदान या ठिकाणी कितपर्यंत मागे ठरणार. रमेश सर आज क्रिकेटचा आनंद लुटतात. या आपण आमच्या सोबत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जोशी काका सकाळी अंबरनाथ बँकच्या बाहेर दिसले मला, कारण ATM कार्ड घेऊन उभे होते. म्हणजे आज पैशांचा वर्षाव जरूर होणार त्यांच्या खेळाडूंवरती. आरवी शूटरच्या खेळाडूंनी लक्षात ठेवायचं, जोपर्यंत जोशी काका आहेत मैदानावरती चौकार षटकारांची भरसात करा. अठ्ठावीस धावांची खेळी आत्ता परत पाहिली गेली. अजूनही 8 धावा पटकावायच्या आहेत. 6 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज आमचे परम मित्र बघा, काल माथेरान आले, येताना मला गोड गिफ्ट घेऊन आले. अखिल हा गोलंदाज पाहतोय. संकेतकाला आले अखिल, माथेरानला होते, आले येताना माझ्यासाठी गोड गिफ्ट घेऊन ना. अखिल आपल्या सोबत येईल. आल्यानंतर प्रश्नाचा भडी मार आपण त्यांना करूया. सध्याच्या सीझन बद्दल आणि या स्पर्धेबद्दल जरूर त्यांच्याकडून जाणून घेऊया. यानंतरची मॅच असणार किंग मेकर रामा पाटणकर विपक्ष आरवी शूटर. 2 संघादरम्यान सामना आपण पाहणार आहोत. इथे शॉट चेंडू रवी मध्ये चेंडू परत पोहोचणार का? रवी पोहोचला होता त्या ठिकाणी. बघा अखिलचा चेंडू सुरेख होता, चांगला चेंडू होता, फसवा चेंडू होता. रवी बदे या ठिकाणी चुकी करतो. मित्रांनो क्षेत्ररक्षण कराल खराब, रात्री तुमच्या स्वप्नामध्ये येईल अशोक शराफ. विचारेल तुम्हाला काय चुकी केली. झेल घेणं गरजेचं होतं, कारण पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ
हा खेळ तुम्ही बिघडवलाय झेल सोडून. 29 धावा, अजूनही 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाही मित्रांनो, क्रिकेट अजून बाकी आहे. इथे शॉर्ट चेंडू आपण पाहिला गेला, बाबूच्या बॅट मधून येतोय अफलातून हिट. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार, तोपर्यंत चेंडू सीमा रेषे पलीकडे. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय अखिल. बाबू पुन्हा एकदा उंचवलेला चेंडू, आसपास चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होत आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय किशोर. इथे आपण वाहतोय शॉर्ट चेंडू पाहिला गेला, चांगला चेंडू येणारे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज असणार. गोलंदाज अखिल एक सुरेख कामगिरी करतो. आपल्या धावा दिल्या होत्या, कमी धावा होत्या, 6 चेंडू 8 धावा. संकेश तर ही 4 चेंडू परत मॅच आपण पाहतो जाऊन पोहोचले. उर्वरित 2 चेंडू असतील. थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो, कारण कोणत्याही प्रकारचा वेल नकोय. परेश आतापर्यंत ज्यांनी मॅच सुरेखरित्या फलंदाजी करून शेवटच्या क्षणापर्यंत नेऊन ठेवली, आता समुद्र किनारी याची ही नौका लागणार का? आणखीन एक सुरेख चेंडू. आता इथे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू आणि 3 धावा. लाजवाब गोलंदाजी. एक चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज अखिलच्या माध्यमातून. अखिलचा बुद्धीचा वापर करणं गरजेचं असतं. अशा वेळी जेव्हा मॅच फसते, इथे सिंगल डबल मॅच झालं असतं आणि तीच रणनीती पाहतोय.
एक चेंडू आणि 3 धावा. आणि इथे आपण पाहतोय लाजवाब खेळ. मॅच या ठिकाणी काढली. एक चौकार जाऊन धन्यवाद. अशी मॅच बसली होती पण 3 चेंडू या ठिकाणी डॉट काढून या मॅचचा सरताज बनला अखिल. लाजवाब. अखिल दादा, खोटा शिक्का पण कधी कधी एवढा चांगलं काम करून जातो ना. विजय काका परदेशी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अखिलला. बघा आमच्या अखिलबाईची एक कविता आहे. अनेक स्वप्न अनेक आकांक्षा जिद्द मनाने धरली होती. मनगडाच्या विश्वासावर वाट क्रिकेटची धरली होती. दिवसामागे दिवस उलटले, नातं केल्याशी जोडले होते. मैदानातील संघर्षाने अनेक रेकॉर्ड मी तोडले होते. खबरी कानावर पडत होत्या, दुनिया शांत झाली होती. कोरोनाच्या बचावासाठी बंदी क्रिकेटवरती आली होती. रोजच नवीन सकाळ घेऊन मी मात्र लढत होतो. क्रिकेटमधल्या आठवणीसाठी स्वतःशीच मी रडत होतो. सवय होती मैदानाची पण बंद अचानक झाला प्रवास. लांब लांब षटकार मारेल पुन्हा मनाशी धरला आत्मविश्वास. बंद होते सगळे सगळे सामने. नव्हती कानावरती क्रिकेट कॉमेंट्री. आतुर होतो खेळासाठी पण बाहेर पडायला